बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. चक्क कोल्हापुरात यासाठी होतीये गर्दी. कोल्हापुरात चिकन मटनसाठी कायमच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र आज कोल्हापुरात चक्क केस गळती थांबवण्यासाठी पुरुषांची रांगच रांग लागली आहे. मुंबईहून आलेल्या सलमान यांनी प्युअर जडीबुटी हेअर ऑइल या आयुर्वेदिक औषधाचा फंडा कोल्हापुरात आणला आहे. विशेष म्हणजे हे औषध ते विना मोबदला लावत आहेत. याचा परिणाम चांगला असल्याचा अनुभव अनेकांनी घेतल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्लीसारख्या ठिकाणाहून अनेक लोक कोल्हापूरमध्ये येत आहेत. हे तेल आयुर्वेदिक असून नैसर्गिक जडीबुटींचा वापर करून बनवले गेले आहे. या उपचारांमुळे टक्कल असलेल्या भागांवर केसांची वाढ होण्यास मदत होते, अशी माहिती माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी दिली. आता आपण कोल्हापुरातील महावीर गार्डन या ठिकाणी आहोत. तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात इथं गर्दी दिसत आहे. पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाले आहेत. मोठी लाईन सुद्धा या ठिकाणी लागली आहे. खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी दिसत आहे. सध्या या ठिकाणी 2,000 ते 3,000 पुरुष या सध्या गार्डन मध्ये उपस्थित आहेत. आपण जाणून घेऊया की नेमकी या गार्डन मध्ये इतकी का गर्दी झाली आहे, काय नेमकं कारण काय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की एक आयुर्वेदिक औषध ज्यांना केस नाहीये किंवा ज्यांचे केस गळती होते, ज्यांना टक्कल आहे, त्यांना लावण्यात येत आहे. आपण जाणून घेऊया की नेमकं कारण काय आणि एवढी गर्दी काय झाली आहे. मी मुंबई मधून आलो. आता तुम्ही या ठिकाणी असं तुम्ही औषध लावताय, कसलं औषध आहे ते? प्योर जड़ीबूटी है आणि काय होतं त्याच्यात रूट्स निकल जाते, जिसके चिकनापन होता है ना गंजे पे, जिसकी स्किन पूरी चली जाती है, बाल नहीं होते, ये लगाने के बाद उसको रूट्स आते हैं और इसके बाद में ग्रो बेरी लगाते हैं हम, जिसको रीफास्टिंग के लिए बहुत हेल्प मिलती है. आता सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी आहे, याचा इफेक्ट दिसून येतोय का? 100% रिझल्ट आहे. ते लोकांना भरपूर लाभ उठावे केले. असं तुम्ही अजून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही असं लावला आहात, काय काय सांगायचं? आता कोल्हापूरमध्ये भरपूर माणसं लावून गेले आणि त्यांना भरपूर रिझल्ट मिळालं. ह्याला कॉस्ट तुम्ही किती घेत आहात? फ्री ऑफ चार्ज, समाजसेवा. इतकं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ही सेवा देत आहात, काय सांगताय? लोगों को लाभ मिलना चाहिए इसका ज्यादा से ज्यादा. जो आज के डेट में 80-90% जो हेयर की समस्या से जूझ रहे हैं, तो उनको फ्री सेवा मिलना चाहिए, मेरा ये मानना है. तर आताच तुम्ही पाहिलात की जे आयुर्वेदिक जडीबुटी आहे ते लावण्यात येत आहेत आणि जे ते मुंबईवरून आलेले आहेत ते सध्या आहेत. मात्र हे सगळं अरेंजमेंट करणारे याच भागातले माजी नगरसेवक आहेत. आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकंदरीतच काय आहे. तुम्ही या ठिकाणी आता ते मुंबईवरून आले आहेत आयुर्वेदिक लावण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात गर्दी इथं दिसून येते, काय सांगताय? या ठिकाणी हे जे उपक्रम राबवलेला आहे आमच्या एक चांगल्या नेतृत्वाखाली, एक चांगलं काम करत आहे म्हणून आपल्या त्याला एक चांगला सपोर्ट आहे. सलमान नावाचा व्यक्ती हा मुंबई दिल्लीचा आहे आणि ह्याच्या पार्श्वभूमीवर मागे आम्ही जर बघितलं तर ह्याच्यात आयुर्वेदिक तेल जे लोकांनी लावतोय, आता सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. एखाद्या गोरगरीब असतो, श्रीमंत देखील असतो, डॉक्टरचे अपॉइंटमेंट घेऊन जर काय करायचं म्हटलं तर 500 रुपये अपॉइंटमेंट फी असते. त्याच्यानंतर ते हेल्थ ट्रान्सप्लांट ते लाखोमध्ये जातं. हा एक समाजसेवा म्हणून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये केसांसाठी एक आयुर्वेदिक औषध लावतो आणि खरेखर त्याचा फायदा लोकांनी होत आहे. 80-90% रिझल्ट आला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे. कुठल्याही याला अमाऊंट आकारली जात नाहीये. तर कोल्हापूरच्या जनतेने आमचं एक आव्हान आहे, चांगल्या गोष्ट करत असताना सहकार्य करावं आणि ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा, ही माझी विनंती. कोल्हापुरात महावीर गार्डन ठिकाणी सकाळी 10 ते 3 शनिवार रविवार आयुर्वेदिक तेल आणि मंगळवारी जडीबुटी त्यांची जी असते हे लावली जाते. तर सहकार करून ह्याचा उपयोग घ्यावा लोकांनी, ही माझी एवढी लोकांनी विनंती. आपण आताच जाणून घेतलं की हे सगळं अरेंज करणारे जे होते माजी नगरसेवक, त्यांच्याकडून ही माहिती आपल्याला मिळालीच आहे. तर खरं तर इथं आयुर्वेदिक जे औषध लावण्यात येत आहे आणि त्याचा फरक नक्कीच पडत आहे आणि याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन आझादसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.